काय झालं? रिलॅक्स रिलॅक्स, मीच आहे. काय झालं? यू ओके? तब्येत बरी आहे ना तुमची? हा मी बरी आहे. मग एवढ्या रात्री इथे काय करताय? झोप येत नव्हती मला. मित्र, बाहेर कुठे गेली होतीस तू? आणि तेही आत्ता? रात्रीचे 2 वाजलेत. मी तुला सांगितलं होतं ना एकटीने बाहेर जायचं नाही कुठे म्हणून. ते बाहेर कपडे वाळत घातले होते ना, तर ते बाहेरच राहिलेत का ते बघायला गेले होते मी. चला ना. हेच घड्याळ होतं त्या हातात. डोकंच चालत नाहीये माझं. बधीर झाल्यासारखं झालंय. तुला ना काहीतरी भास झाला असणार इंद्राणी. असं कसं हात दिसेल? मला नॉर्मल लोकांसारखे भास होत नाहीत. जे दिसलं तेच सांगितलं मी. घड्याळ पण घड्याळ दिसलं म्हणजे तो हात अनिलचाच होता. अनिलचंच घड्याळ आहे ते. मला चांगलं आठवतंय. हात अनिलचा असणार म्हणजे. बायको, माझं घड्याळ कुठे? अनिलला लॉन मध्ये पुरलं नाहीयेस ना तू? काय बोलतेस तू? बस तेजसने व्यवस्थित अंत्यसंस्कार केलेत अनिलवर. आणि असं जरी पुरलं असतं तरी हात कसा दिसला असता? हे बघ, त्या जागेवर फक्त ग्रंथ पुरलाय मी. आणि त्या ग्रंथामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. माझी खात्री पटायला लागली आता की हे जे काही सगळं होतंय ना इंद्राणी, ते ग्रंथामुळेच होतंय. मानायला हवं आपल्याला. तू पण बरं झालं तू आत आलीस. अद्वैत आणि नेत्रा झोपले नाहीयेत. आत्ता खालून वर जाताना बघितलंय मी त्यांना. तुला बघितलं नाहीये ना अद्वैतने किंवा नेत्राने? अद्वैतने पाहिलंय. काय? हो, घरात बघितलं पाणी पिताना, बाहेर नाही. संशय वगैरे नाही ना? नाही माहित ग. आणि नेत्रा, तिला नाही ना संशय आला? तिने नाही ना पाहिलंय? नाही माहित मला. आता तरी ऐक ना माझं प्लीज. ग्रंथ मिळवण्याची घाई नको करूस. आपण जरा थांबूया, वेळ घेऊया. नाही ना, अजिबात नाही. मला ग्रंथ पाहिजे आणि मी तो मिळवणारच. नेत्राला कळलं ना तर खूप मोठी अडचण होईल. होऊ दे, मला नाही फरक पडत. ऐक, ग्रंथ हवाय ना तुला? तो ग्रंथ घे एकदाचा आणि विषय संपव. पण घरात कोणी नसताना कर हे सगळं. नेत्राने जर पाहिलं ना तर फार मोठी अडचण होईल. घरात कोणी नसेल तेव्हा म्हणजे कधी?
उद्या उद्या दुपारी. काय झालं साहेब, झोप येत नाहीये का तुम्हाला? नाही, ऍक्च्युली एका फ्रेंडच्या ग्रुपवर एक छान मेसेज आला होता, तो वाचतोय. ऐक तू पण. टू बी ट्रस्टेड इज अ ग्रेटर कॉम्प्लिमेंट दॅन बीइंग लव्ड. म्हणजे एखाद्याचा विश्वास संपादन करणं ही त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रेमापेक्षा मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. किती करेक्ट आहे नाही? म्हणजे कोणत्याही नात्यात एकमेकांवर विश्वास असणं किती महत्वाचं आहे. समजा एखाद्या नात्यात फक्त प्रेम असेल आणि एकमेकांवर विश्वासच नसेल, पुढे जाऊन काय होईल त्या नात्याचं? साहेब काय झालंय? मित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा स्वतःपेक्षाही जास्त तुझ्यावर विश्वास आहे. मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो तुझ्यावर. आणि आपलं हे नातं आहे ना, ते मला अशाच पद्धतीने पुढे न्यायचं. पण तुझा माझ्यावर विश्वास नाहीये नेत्रा. काय झालंय? माझ्याकडून चूक झाली आहे का काही? तुम्ही असं, तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवत नेत्रा? तुम्ही का असं बोलताय? नेत्रा, जे खरं आहे तेच बोलतोय ना. नाहीच आहे ना तुझा माझ्यावर विश्वास. आणि जर विश्वास असता तर हे असं एकमेकांपासून गोष्टी लपवण्याची काही गरजच पडली नसती. तू लपवतेस ना गोष्टी माझ्यापासून, म्हणजेच तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, हो ना? साहेब असं नाहीये. नेत्रा नेत्रा नेत्रा, हे असं नाहीये वगैरे बोलून तू एक्सप्लेनेशन्स देशील. तुला अजून खोटं बोलावं लागेल आणि याचा मला खूप त्रास होईल. तुला आवडेल मला त्रास झालेल. नेत्रा, आपलं काय ठरलं होतं की आपल्यामध्ये तुझं माझं असं काही नसणार आहे. जे काही असणार आहे ते आपलं असणार आहे. मग तू तरी का लपवतीयस गोष्टी माझ्यापासून? नेत्रा, नवऱ्याचा अधिकार म्हणून नाही, पण मला माझं कर्तव्य म्हणून जाणून घ्यायचं. असं काय आहे जे तुला माझ्यापासून लपवावं वाटतंय? तू आत्ता बाहेर कपडे राहिलेत का ते बघायला गेली नव्हतीस, हो ना? मित्रा, आतापर्यंत तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवलाय मी. आई बाबतीत जे काही गैरसमज झाले होते ते सोडल्यास मला सगळ्या गोष्टी पटतात तुझ्या. ज्या काही गोष्टी घडल्यात त्या सगळ्याच बाबतीत माझा तुझ्यावर विश्वास आहे नेत्रा. मी अजून काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? साहेब तुम्ही नका ना असं बोलू. खरंच माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मग तरी तू माझ्यापासून गोष्टी का लपवतेस? नेत्रा, तू प्लीज प्लीज समजून घे. मला तुझ्या बाबतीत कसलीच रिस्क नाही घ्यायची आता. मला खरंच खूप काळजी वाटते तुझी, म्हणून विचारतोय मी तुला. का लपवतेस माझ्यापासून?
मित्र आहे ना, आता आपल्याला आयुष्यभर टिकवायचं, आयुष्यभर आपल्याला असंच एक राहायचं. मग तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. चुकलं माझं. मी खोटं बोलले तुमच्याशी. मी मगाशी कपडे राहिलेत का ते बघायला नव्हते गेले. इट्स ओके नेत्रा, हरकत नाही. पण आता तरी मला खरं सांग प्लीज. मी नाही सांगू शकत तुम्हाला. मला खूप काळजी वाटते तुमची. मला तुम्हाला नाही ओढायचं या सगळ्यामध्ये. मी हे मला नाही लांब ठेवू शकले या सगळ्यापासून. मला तुम्हाला नाही या सगळ्यात खेचायचं. हेमा, हेमाचं काय? ग्रंथ, त्रिनयना देवी आईचा ग्रंथ. नेत्रा, ग्रंथाचा काय संबंध आहे या सगळ्याशी? साहेब, मला ना काही महिन्यांपूर्वी एक संकेत आला होता. त्या संकेतात मला असं दिसलं की कोणीतरी तो ग्रंथ जमिनीत पुरतोय. म्हणजे ती व्यक्ती कोण आहे, ती जागा कुठली आहे, मला काहीच दिसलं नव्हतं. फक्त एवढंच दिसलं होतं की तो ग्रंथ कोणीतरी जमिनीत पुरतोय. आणि आता मला कळलंय तो ग्रंथ कुठे आहे ते. म्हणजे तो ग्रंथ आपल्या घराच्या लॉन मध्ये, आपल्या घराच्या लॉन मध्ये तो ग्रंथ कसा? आणि कोणी ठेवला असेल तो ग्रंथ आपल्या घराच्या लॉन मध्ये? हा, कसं सांगू मी? बाई साहेबांचं नाव घेतलं तर परत साहेब त्रास करून घेतील. नेत्रा, कोणी लपवलाय तो ग्रंथ? नेत्रा, इंद्राणी ताई, हे सगळं त्यांनी केलंय. कोण आहे ही बाई? ही आपल्या घरात, आणि हेमाचा मृत्यू, तो ग्रंथ आणि या बाईचं काय? आय वॉज राईट. मला डे वन पासून या बाईवरती संशय होताच. मला पहिल्यापासून सस्पिशियस वाटायची बाई. तर मी नाही सोडणार या बाईला. साहेब, काय करताय तुम्ही? साहेब, आता हा विषय घरात नको, परत वाद होतील. नको. मित्र, पण हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलं? कारण ह्या सगळ्यामध्ये खूप धोका आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते. साहेब, तुम्हाला माहित नाहीये, या ग्रंथामुळे खूप जणांचा जीव गेलाय. मला आता हे सगळं नको आहे. आणि हे सगळं तुमच्यापर्यंत तर यायलाच नको. मला तुम्हाला ह्या सगळ्यापासून लांब ठेवायचं होतं, म्हणून मी तुम्हाला सांग. ऐक, तू आधी शांत शांत. मित्र, तुला तो ग्रंथ हवाय. तुला तो ग्रंथ त्रिनयना देवीच्या मंदिरात परत नेऊन ठेवायचा. मग आता मी काय सांगतो ते ऐक. खड्डा खणावा लागेल. हा, खड्डा असं ना, असा जमीन आहे ना, खड्डा खणायचा आपल्याला. कुदळ पाहिजे. ही कुदळ अशी घ्यायची
आणि ना असं असं थोडंसं घे. नाही नको. अरे! बस आई पण बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातचा नाश्ता करतोय. तुझं लग्न झालं असलं तरी माझाही हक्क आहे तुझ्यावर. आई तो आयुष्यभर असणार आहे. साहेब तुम्हाला ब्लॅक कॉफी? ए नेत्रा, इकडे कॉफी राहू दे, तू आधी इथे. काय झालं? बस बस बस. आधी माझं काम आहे तुमच्याकडे, बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे मी फाल्गुनी आणि तेजसशी बोलली आहे. तेजस घरीच आहे आज आणि शेखर सुद्धा निवांत आहेत. त्यामुळे मला वाटतं की आजचा दिवसच योग्य दिवस आहे. कशासाठी? पूर्ण कुटुंबाने लंचला बाहेर जाण्यासाठी. मला तर हे प्लॅन खूप आवडलं. आपण सगळे ना एकत्र रील बनवूया, मजा येईल. खरंच खूप मजा येईल. आठव आधी आपण शेवटचं कधी गेलो एकत्र जेवायला. आता जाऊया, जरा खरंच मजा येईल. आणि मधल्या सगळ्या गडबड गोंधळामध्ये नाहीच जाणं झालंय आपलं. प्लीज नाही म्हणू नकोस आता. आई आपण लंच ऐवजी डिनरला जाऊयात का? अरे नाही नाही नाही, म्हणजे शेखरचं माहिती आहे ना तुला. रात्री उशीर झाला की सकाळी उशिरा उठतात, मग सगळी कामं उशिरा सुरू होतात. नकोच ते. आणि तसंही मी कुठे जेवतीये रात्री, म्हणून लंचलाच जाऊ आपण. पण बाईसाहेब आजी नाही आहेत ना घरी, मग आजोबांना असं एकटं कसं सोडायचं? काकू मचे ना, वो तो वैसे भी बाहर नहीं आते, त्या थांबतील. नाही नाही नाही, केतकी पण येणार. सगळ्या कुटुंबाने जायचंय आपण. पण आजोबा? मी आहे ना, मी बघेन त्यांच्याकडे. आणि तसंही तुम्ही 1-2 तासात परत यालच ना. मी थांबेन त्यांच्याजवळ. नक्की चालेल ना तुम्हाला इंद्राणी मॅडम? हो. मित्रा, कोणी लपवलाय तो ग्रंथ? इंद्राणी ताई. आणि तसंही इंद्राणी मॅडम आता आपल्या घरातल्या सारख्याच आहेत. आई त्या घरातल्याच आहेत, तर मग त्यांना पण बरोबर घेऊन जाऊयात ना आपण.